नागपूर औरंगाबाद नॅशनल हायवेवर बोळगाव धांदे शिवारात शनिवारी दुपारी भीषण अपघात घडला। कारचे टायर फुटल्याने ती अनियंत्रित होऊन दुचाकीवर आदळली। या अपघातात 19 वर्षीय दुचाकी स्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी आहे। काटोल येथील अक्षय मंगळे हे आपल्या कुटुंबासह हुंडाई i20 कारने दाभा पहूरकडे जात होते। बोळगाव धांदे शिवारातील पेट्रोल पंपासमोर अचानक त्यांच्या कारचे पुढचे टायर फुटले। यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडकली। यामध्ये प्रज्वल मिलमिले वय 19 वर्ष, राहणार वरुड, जिल्हा यवतमाळ याचा जागीच मृत्यू झाला। हर्षल उरकुडे वय 16 वर्ष याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला प्राथमिक उपचारानंतर सावंगी मेघी रुग्णालय वर्धा येथे हलविण्यात आले आहे। विशेष म्हणजे ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा मंगरुळ दस्तगीर पोलीस हायवेवर वाहनांची तपासणी करीत होते। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना पाहून दुचाकी स्वारांची काहीशी घाबरगुंडी उडाली आणि त्याच वेळी समोरून येणाऱ्या कारचे टायर फुटून हा अपघात घडला। अपघाताचा वेग इतका प्रचंड होता की कारचा दर्शनी भाग पूर्णपणे चकनाचूर झाला आहे। या घटनेची नोंद मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहे। अश्विन शहा, विदर्भ न्यूज, वर्धा।